नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS ची परीक्षा तुम्ही दिली आणि आता वाट लागली आहे निकाल कधी लागतो. तर निकाल लागण्याचा सगळा विषय मी तुम्हाला आज सांगणार आहे. शासनाकडून जो महत्त्वाचा जी.आर आलाय, त्या जी.आर मध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आल्यात ते एकदा आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल आपण NMMS जी 8वी ची परीक्षा झाली 22 डिसेंबरला, ओके, 22 ला झाली 28 ला. तर या सगळ्या गोष्टींचा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी हे घेणार आहोत, आढावा घेणार आहोत की याचा निकाल कधी लागणार. कारण सगळ्या गोष्टी परीक्षा झाल्यात, चांगले पेपर गेलेत बऱ्याच लोकांचे, काही लोकांना कठीण थोडंसं गेलंय, पण आता स्कॉलरशिपची परीक्षा पण त्यांच्यासाठी आहे. तर टेन्शन घ्यायचा काय विषय नाही. आपल्या चॅनलवरती आपण स्कॉलरशिपसाठी महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. आता याच्यामधला जो जी.आर आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी, अर्ज करण्याची तारीख वगैरे, पात्रता, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, अपडेट करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची निवड कशी होणार ते त्यांनी दिलेले. लेखी परीक्षेमध्ये ज्याला चांगले मार्क मिळतील त्या गुणाच्या आधारे राज्य निश्चित मागासवर्गीयांच्या दृष्टिकोनातून याच्यात सगळा विषय होणार आहे. आणि वेळापत्रक तुम्हाला माहिती होतं की 90 मिनिटांसाठी 90 प्रश्न 90 मार्कासाठी तुम्ही सोडवले मॅट मध्ये आणि सॅट मध्ये पण. आता ह्या सगळ्या परीक्षा झाल्या, याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित सगळा विषय तुम्ही केलाय. पण आता याचं हे कधी लागणार, निकाल कधी लागणार, तर याच्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे की याचा निकाल लागतो कधी. ओके, तर आता निवड प्रक्रिया सोपी आहे. निकाल घोषित करण्यासाठी सदर परीक्षेचा जो निकाल आहे तो फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी सांगितलेला आहे की पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचं लागणार. म्हणजे आजची तारीख 3 जानेवारी आहे, म्हणजे एक महिना जवळपास तुमचा याच्यामध्ये लोटणार आहे आणि पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात येणार आहे. आणि सदर परीक्षेचा निकाल आहे, निवड यादी आहे, फक्त NMMS.com, NMMS महाराष्ट्र जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरतीच येणार आहे. आणि सदर परीक्षेचा निकाल, निवड यादी त्याच्यावर जाहीर केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी सदरचा जो निकाल आहे तो परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढून घेणं आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये शिष्यवृत्ती तुम्हाला किती मिळेल, तर 1000 तुम्हाला दरमहा याच्यामध्ये 9वी ते 12वी पर्यंत मिळणार आहे. आणि वार्षिक 12,000 रुपये पर्यंत इथं याच्यामध्ये शिष्यवृत्तीचा दर सध्या तरी दिलेला आहे. आणि अन्य ज्या काही सगळी माहिती आहे, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती देणे, याच्याबद्दल महाराष्ट्रानं जे काही गव्हर्नमेंट आहे त्याच्याबद्दल नवीन जी.आर येतील. नवी दिल्लीकडून महाराष्ट्र शासन, जे काही पुण्याची परिषद आहे तिकडून याच्यामध्ये सगळी जबाबदारी राहणार असं त्यांनी सांगितलं. तर याचे अनुराधा ओक जे आहेत, आयुक्त आहेत, त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याद्वारे ही जी माहिती आहे ती तुम्हाला निकाल घोषित करण्याबद्दलची पाठवलेली आहे. आता बघूया आपण आपला निकाल कसा लागतो आणि तुमचे पेपर एकदा तुम्ही कसे गेले, काय गेले याच्याबद्दल डिस्कशन आपण घेतलंच. आता याच्यामध्ये जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न तुम्ही पाठवू शकता. बाकी तुम्हाला ह्या गोष्टी, नवीन विद्यार्थी काही असतील तर त्यांनी लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये परीक्षा कधी भरली जाते, म्हणजे परीक्षेचे फॉर्म कधी भरले जातात. तर 120 रुपयाचा फॉर्म असतो आणि कोणी जर लेट केलं तर त्याला 240 रुपयापर्यंत पण फॉर्मची जी आहे ती हे पडते. आणि संलग्नता फी 200 रुपये प्रति शैक्षणिक वर्षासाठी पण असते. आता शाळा संलग्नता फीचा काही विषय नाही, पण आता याच्यामध्ये नवीन जे फॉर्म निघतात, हे समजा आता ही 25 ची परीक्षा झाली, त्याचं फॉर्म मागच्याच वर्षी निघालेलं होतं. कधी निघालं ते 5/10/24 ला आणि 4/11/24 ला हे फॉर्म निघालेले होते. आणि त्यानंतर 5/11 नोव्हेंबर महिन्यामध्ये विलंब शुल्कासह काही लोकांनी ते भरले. हे शाळा सगळं करून घेत असते तुमच्याकडून आणि हे फॉर्म तुम्हाला परीक्षेच्या वेळापत्रकाच्या सगळ्या आधीच्या याच्यामध्ये फिल करणं आवश्यक असतं. आता ही परीक्षा थोडी पुढे पण गेली होती, ज्यांनी तशी ठरवली, पण तशा पद्धतीने ती परीक्षा थोडीफार पुढे पण जात असते. हे नवीन विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये फॉर्म कोण कोण भरू शकतं, तर ज्या आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचं उत्पन्न 3.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पण शिष्यवृत्ती होते. तर उत्पन्न कमी असून ते तर आहेच, पण अभ्यासही करावा लागतो, तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे ते सदर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त होतात. आणि याची आवेदन पत्र झाली होती सुरू 10व्या महिन्यापासूनच, म्हणजे याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली होती. आणि पात्रता अशी आहे की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे 8वीत शिकत असलेल्या विद्यार्थी पाहिजेत, जे की मराठी मीडियमचे आहेत,
पालकांचं वार्षिक उत्पन्न 3.5 पेक्षा कमी असावं. नोकरीत असलेल्या पालकांनी जे आहे तहसीलदाराचा तळागाळाचा जो दाखला आहे तो पण मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागतो आणि उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत तो ठेवावा लागतो. विद्यार्थ्यांनी 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवले पाहिजे आणि SC ST च्या विद्यार्थ्यांनी किमान 50% गुण मिळवले पाहिजे. असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. विनाआधुनिक शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे, नवोदय मध्ये शिकणारे हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये अपात्र आहेत आणि त्याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. लेखी परीक्षा होते आणि ही परीक्षा दिल्यानंतर तुमचा जो आहे याच्यामध्ये परीक्षेत पास होण्याचा चान्स जो असतो वाढत असतो. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.